इकडे भक्ती म्हणते चाल पुढे द्वितीयमध्ये आहे। शंकराचार्याने द्वैत सिद्धांत मांडलेला आहे। द्वैत सिद्धांत एकमास्ति ब्रह्मा दुय्यम नास्ति। परमात्मा एक आहे, भक्तीना परमात्म्याचा सोप्या आणि साध्या भक्तीना परमात्म्याची प्राप्ती होते। आमचे एकनाथ महाराज होते बरं का। नाथ महाराज कुठले राहणार होते? लांबकानेचे, अच्छा पैठणचे। पैठणचे एकनाथ महाराज काय म्हणतात? अरे हे जगीला मंगवा सुखये सरर से वैभव काळा भूल गेला पिंगळा अरे पिंगळा हवारी बोल 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 का पिंगळा हवारी बोल 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 जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत पायावीन भिंत तातडीची
महाराज हा देह परमात्म्या प्राप्तीसाठी आहे। भक्ती हे परमात्म्या प्राप्तीचं सगळ्यात मोठं साधन आहे। भक्तीमध्ये देखावा जास्त होतोय कलियुगामध्ये। आपण जर भक्तीमध्ये देखावा जर कमी केला, काही काही लोक बघता इतका गंध लावतात, मोठमोठ्या माळा घालतात गळ्यामध्ये, पण मनामध्ये परमात्म्याची बिलकुल भक्ती राहत नाही। भगवंत प्राप्तीसाठी काही नाही पाहिजे महाराज। सगळ्यात सोपी भक्ती जगामध्ये श्रीमद भागवत महापुराणामध्ये, श्रीमद भागवत पुराणाचा पहिला श्लोक आहे। श्रीमद भागवत पुराणाचा पहिला श्लोक, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याय तापतिरोधनाशाय कृष्णाय नमः। सच्चिदानंद भगवान परमात्मा है, सत है, चित्त है, आनंद रूप है। भागवतात प्रश्न विचारलाय, कोई कहता है शिव की पूजा करे, कोई कहता है विष्णु की पूजा करे, कोई कहता है ब्रह्मा की पूजा करो, कोई कहता है देवी की पूजा करो। है परमात्मा, हम पूजा किसकी करें? दुविधा में है। शिव महापुराण की कथा कहती है, इस पृथ्वी के ऊपर म्हणजे या पृथ्वीवरती 350 गंगा है, 350 तीर्थ है। त्या तीर्थामध्ये एक तीर्थ असं आहे, ज्या तीर्थाला नर्मदा तीर्थ म्हणतात। नर्मदा नदी तिचं नाव आहे, आणि त्या नर्मदा नदीमधून उत्पन्न होणारं शिवलिंग, त्या शिवलिंगाचं नाव आहे नर्मदेश्वर शिवलिंग। जे शिवलिंग आपण या ठिकाणी स्थापन केलेलं आहे, नर्मदा नदीमध्ये हे जे शिवलिंग उत्पन्न होतं, त्या शिवलिंगाची ब्राह्मणा करून प्राण प्रतिष्ठा नाही केली तरी चालती। हे मी सांगत नाही, शिव महापुराणाची कथा सांगते। कारण एक शिव महापुराण कथाचा वाचक आहे मी, भागवताचार्य आहे। जे शिवलिंग नर्मदा नदीच्या जलामध्ये स्वयंभू उत्पन्न होतं, ते शिवलिंग नदीच्या पोटामधूनच प्राण प्रतिष्ठित होऊन येतं। जे शिवलिंग नर्मदेश्वर शिवलिंग असतं, आपली मोठी या ठिकाणी आपली भक्ती आहे, शक्ती आपल्या पूर्वजाची पुण्य आहे। आपल्या कॉलनीमध्ये पाटील सर आपल्या घरासमोर नर्मदेश्वर शिवलिंग आहे। या नर्मदेश्वर शिवलिंगाला एक वरदान आहे, अजून एक, या एकमात्र नर्मदेश्वर शिवलिंगामध्ये ब्रह्म विष्णू आणि महेश तिन्ही देवता वास करत असतात। ज्या ठिकाणी शिवाची पूजा झाली, फक्त एक लोटा जल, फक्त एक पात्र जल जरी ओम नमः शिवाय म्हणून त्या पिंडीवरती अर्पण केलं, तरी आपल्याला शिव भगवंता बरोबर ब्रह्म विष्णू महेश तिन्ही देवांची पूजा करते। हो महाराज, सगळ्यात या कलियुगामध्ये पावन होणारा भगवंत कोणता असेल, तो मेरे भोले बाबा है। भोलेनाथ, त्यांना भोलो म्हणलंय का विनेकरी बाबा, सबको पावन हो जाते हैं। अहो माझा भोलेनाथ चोराला सुद्धा पावन झाला। एका चोराला नैवेद्य खायचा होता, नैवेद्य भूक लागली होती, चोरी करून चालला होता। एका ठिकाणी त्यांनी शिवाचं मंदिर बघितलं, तिथे नैवेद्याचा वास येत होता, पण अंधार होता। पेटी होती, तेल होतं, पण वात नव्हती। त्या चोरानं आपल्या अंगावरचा शर्ट फाडला, त्याची वात केली, तिथं दिवा जाळला। भोले बाबा इतने भोले हैं मेरे भोले बाबा को लगा कितना मेरा प्यारा भक्त है। एवढ्या थंडीच्या दिवसात अंगावरचा बिचाऱ्याने शर्ट फाडला आणि मला तिथं दिवा लावलाय माझ्या मंदिरामध्ये।
भोले बाबा त्याला प्रसन्न झाले। आता त्यांनी खरंच दिवा लावला होता का? अहो लावला होता का? त्याला भूक लागली होती, त्याला नैवेद्य खायचा होता, फिर भी मेरे भोले बाबा प्रसन्न हो गए। जशी आपण नोकरी करतो ना अविनाश भाऊ, सकाळी उठून ड्युटीला जातो, संध्याकाळी घरी येतो, रोज करतो ना ड्युटी, तशी रोज जीवनामध्ये ही भोले बाबाची सेवा करायची भी एक नोकरी लावून घ्या। रोज सकाळी उठला भोले बाबावर एक, संध्याकाळी दर्शन का। सगळ्यात खरी नोकरी ही आहे ज्याच्यासाठी हा मनुष्य देह भेटलेला आहे बर का। भोले बाबा तेरी नौकरी सबसे बढ़िया है, सबसे तेरे दरबार की नौकरी सबसे बढ़िया है, सबसे हीच नौकरी महाराज। भोले बाबा ज्या कलियुगामध्ये प्रसन्न होणार देवता असेल तर भोलेनाथ आहे। भोले बाबाची तुम्ही एकदा या नारदाच्या गादीवरून सांगतो महाराज, एकदा तुम्ही फक्त एकदा काय करा, फक्त देवाच्या जवळ जा आणि भोले बाबाला या नर्मदेश्वर महादेवाला म्हणाल, देवा माझी ही कामना पूर्ण कर, उद्यापासून सुरू करा, रोज एक पात्र एक लोटा जल महादेवावर टाकायचं। या नारदाच्या गादीवरून सांगतो 3 महिन्यात जर तुमची इच्छा पूर्ण नाही झाली ना, तुमची या जीवनातील 3 महिन्यात इच्छा पूर्ण होईल। विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी महाराज, जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत पायवेले भिंत तातडीची, फक्त भक्तीमध्ये देखावा करू नका का। जशी एखादी सुगरण स्त्री प्रेमाने अन्न तयार करते, त्याच्या जीव ओतते, ते अन्न अगदी रुचकर होते, तशी परमेश्वरावर भक्ती करा। या अभंगाच्या 3ऱ्या चरणाचा एका स्त्रीला 2 सुना होत्या। किती होत्या? 2 सुना होत्या बर का। मोठी जी होती ती मामाची होती, भावाची मुलगी करून आणली होती सासूबाईला, आणि लहानी जी सून होती ती सासऱ्याने करून आणली होती। मग घरात सगळ्यात जास्त लाड कोणाचे होईल? मामाच्या पोरीचे कोणाचे? जी भावाची मुलगी करून आणली तिचे लाड चालू झाले। नेमकं काय झालं घरामध्ये? त्या दोन्ही सुराच्या नंदाला पाहुणे बघायला आले। सासऱ्याने सांगितलं मोठ्या सुनाला तू सगळा स्वयंपाक करायचा, पण लहान्या सुनाला सांगितलं तू फक्त शिरा बनवायचा, तिचा शिरा खूप सुंदर बनवायची।
मोठ्या सुनाने सगळा स्वयंपाक केला महाराज बरं का. आणि छोट्या सुनाला शिरा करायची वेळ आली. मोठीला वाटलं मामाजीने सगळा स्वयंपाक माझ्याकडून करून घेतला आणि शिरा तिला लहानीला करायला लावलं. मी शिऱ्यामध्ये काही ना काही फॉल्ट करते. तिनं रवा वगैरे भाजला, सगळं झालं, फक्त साखर टाकायची बारगी होती. तुपामध्ये रवा भाजलेला आहे, सगळं झालेलं आहे. त्यावेळेस मोठी जाऊ लहान्या जाऊला म्हणली वर माळ्यावर जाय, वर ताट ठेवलेलं 1 डझन स्टीलचे ताट काढून आण. म्हणला वंश, म्हणलं काय? अहो याच्यात साखर टाकायची. मी टाकते म्हणली साखर, तू जाय वर. ती जशी माळ्यावर गेली महाराज, या मोठ्या सुनानं काय केलं, तिनं जो शिरा बनवला होता साखरीच्या ऐवजी त्याच्यात मीठ टाकलं. सगळा शिरा खारट झाला. पंक्ती जेवायला बसल्या आणि पंक्ती जेवायला बसल्यानंतर कोणती पण स्त्री काही जरी बनवून द्या घरामध्ये, थोडं तरी खाऊन कसं झालं म्हणून बघतेच बरं. तुमची नाही आमची घरची मालकीन पण तशीच आहे. हरभऱ्याची डाळ भाजली तर हरभऱ्याची डाळ खाय, शेंगदाणे भाजले तर शेंगदाणे खाय, खोबरं भाजायला टाकलं तर खोबरं खाय. निस्ता बकरी सारखा शेंडा शेंडा. आणि जेवायला बसलं म्हणते मला भूक नाही. तुला भूक लागन कुठून? निस्ते शेंडे शेंडेच मारलेत ना. असं विनोदाचा भाग. त्या लहान सुनेनं जेवायला बसायच्या पहिले साहेबराव महाराज शिऱ्याचा थोडसा कढईत तुकडा घेतला. हा असाच घेतला आणि तुकडा घेतला आणि तोंडात टाकला आणि कारट लागला. डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला लागल्या. महाराज मामाजीनं मला इतका विश्वास टाकून फक्त शिरा बनवायला सांगितला आणि शिरा खारट झाला. माझ्या जाऊन मीठ टाकलं. अरे बाप, आता माझ्या नंदाचं लग्न मोडल्याशिवाय राहत नाही. सगळे जेवायला बसले आणि म्हाताऱ्याला डायबिटीज होता. डायबिटीज वाल्या माणसाला शिरा लय आवडतो. ज्याला साखरी डायबिटीज राहतं त्याला गोड आवडतं, ज्याला लंगड राहतं त्याला पळायला आवडतं, जे आंधळ राहतं त्याला टीव्ही पाहायला आवडते, आणि जे बोबड राहतं त्याला गाणं म्हणायला लय तावलतं. सृष्टीचा नियम आहे, जे आपल्याकडे नाही ना त्याला ते करावं असं वाटतं. एखाद्याला वाचता येत नसेल मराठीमध्ये नुसतं पुस्तक घेऊन धरतं, उलटक धरायला पण धरीनच हातात सवय असते. म्हाताऱ्यानं पहिलाच हात शिऱ्यात घातला, तिकून लहानी सून पाती दरवाजात काढून डोळ्यातून अश्रू वाहते. म्हाताऱ्यानं जसा शिरा तोंडात घातला महाराज, जसा गिळला, म्हाताऱ्यानं जोरात आवाज दिला, काय शिरा झाला. अरे तिनं प्रेमानं रवा भाजला होता, प्रेमानं तूप टाकलं होतं, हरी हरी नाम घेतलं होतं. माझ्या भोलेनाथ नर्मदेश्वरानं पांडुरंगानं मिठाचं रूपांतर साखरीमध्ये करून टाकलं. जिथं भक्ती आहे तिथं शक्ती आहे. विठ्ठल 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 तरी पाका वजखडी रुची आणि जोडी शांगता आहे. जसे एखादी स्त्री प्रेमानं भगवंताचं नाव घेऊन स्वयंपाक करते, तसं भगवंताच्या भोलेनाथाच्या पांडुरंगाच्या भक्ती जर प्रेमानं केली, भगवंताचं नाव घेऊन केली ना, तर हरीची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. मायबाप सज्जन हो, ही हरीची भक्ती होती. एक गोष्ट